आणि मला विधानसभेची उमेदवारी दिली। ज्या रेणापूर तालुक्याचं नेतृत्व आदरणीय लोकनेते मुंडे साहेबांनी केलं, त्या तालुक्याचं एक सेवक म्हणून काम करण्याची संधी तुमच्यामुळे मला मिळाली आणि ते माझं भाग्य समजतोय। आज मी मला स्वतःला भाग्यवान समजतो। ज्या मुंडे साहेबांनी आपल्याला घडवलं, ज्या मुंडे साहेबांनी या राज्यातल्या या देशातल्या वंचितांना, शोषितांना, 18 पगड जाती धर्माच्या लोकांना जे विकासापासून कोसो दूर होते, अशा समाजाला विकासाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी स्वतःचं आयुष्य खर्ची घातलं। आयुष्यभर ज्यांनी संघर्ष केला ते लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या रेणापूर मतदारसंघाचं नेतृत्व करण्याची संधी आपल्यामुळे मला मिळाली। आणि मी प्रामाणिकपणे मुंडे साहेबांनी ज्या रस्त्याने मला वाट दाखवली त्या रस्त्याने जाण्याचा प्रयत्न करतोय। नेतृत्व कसं असावं, नेतृत्व कसं करावं आणि आपल्या नेत्याची शान आणि मान उंचावली पाहिजे, त्यांचा नावलौकिक झाला पाहिजे, यासाठी प्रामाणिक प्रयत्नाची गरज असते। त्यासाठी वंश परंपरेची गरज नसते, त्यासाठी दिमाखाची गरज नसते, त्यासाठी बडेजावपणाची गरज नसते। आणि असंच एक महत्त्वाची घटना घडली लातूर ग्रामीण अर्थात रेणापूर विधानसभा मतदारसंघ, जो मतदारसंघ स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांचा, त्यांनी संपूर्ण देशात रेणापूरचा नावलौकिक वाढवला आणि देशाच्या नकाशावर रेणापूरचं नाव आलं। आणि माणसं कामसरो वैद्यमरो करतात किंवा पुणे लुटायचं, साताऱ्याला वाटायचं करतात, मग हापापाचा माल गपापाला द्यायचा प्रयत्न करतो। पण मला अत्यंत आनंदानं आणि स्वाभिमानानं सांगावंसं वाटतं, निश्चित सार्थ अभिमान मला वाटतो, तुम्हाला सुद्धा वाटणार, ऐकणाऱ्या प्रत्येकाला वाटणार। कारण ते व्यक्तिमत्व असं होतं, गोरगरिबांचे कैवारी, ऊसतोड कामगार असतील, रेणापूर तालुका ज्यांनी निर्माण केला, ज्यांनी जळकोट तालुका निर्माण केला, शिरोळ अनंतपाळ तालुका निर्माण केला, देवणी तालुका निर्माण केला, आणि एवढंच नाही तर महाराष्ट्र लातूरच्या रेणापूरच्या हा पुलाचं काम असेल, जलसिंचनाचं काम असेल, रेणा धरणाचं काम असेल, भरपूर 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 कामं केले। आणि 18 पगड जातीच्या लोकांना त्यांनी मोठं केलं। मला आठवत आहे, आजचे मुख्यमंत्री देवाभाऊ घाबरत होते की प्रदेशाध्यक्ष नको रे बाबा, आणि जेव्हा त्यांना प्रदेशाध्यक्ष नाव सुचवलं तर ते सुद्धा गोपीनाथरावजी मुंडे यांनी रस्त्याचं जाळं निर्माण केलं। शेतकऱ्याच्या शेतीत पाणी असेल तर त्याच्या अंगात पाणी येतं, आणि याच मुद्द्याला गृहीत धरून हीच भूमिका घेऊन या विधानसभा मतदारसंघाचे आमदार रमेश अप्पा कराड, यांना लोक आप्पा म्हणतात, कारण ते मारत नाहीत खोट्या गप्पा, मारत नाहीत थापा, आणि करत नाहीत बोगस अंटुश फंटुश खंटुश व्हिडिओ। आणि म्हणून अत्यंत मला स्वाभिमानानं सांगावंसं वाटतं की आमदार रमेश कराड यांच्या सूचनेप्रमाणे रेणापूर पंचायत समितीचे उपसभापती शरद दरेकर यांनी सभागृहात पंचायत समितीचा ठराव मांडला की 1 एकर जागा जी सांबा विभागाची तिथं आहे ते रेणापूरला स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांचं स्मारक आणि एक पूर्णाकृती पुतळा लवकरात लवकर उभारला पाहिजे। मित्रहो, मी धन्यवाद देऊ इच्छितो रमेश कराड यांना, मी धन्यवाद देऊ इच्छितो दरेकर यांना, मी धन्यवाद देऊ इच्छितो पंचायत समितीच्या सर्व सदस्यांना। कारण माणसं गेल्यानंतर माणसाची ओळख आपण ठेवत नाही, पण अशा एका परिस्थितीमध्ये
रेणापूरला, ज्या रेणापूरचं नाव देशात, राज्यात नाही देशात केलं, ते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांचं भव्य दिव्य स्मारक आणि पुतळा निर्णय निश्चित आज निर्णय झाला, तो लवकरात लवकर पूर्ण होईल. कर्मधर्म संयोगानं हा जेव्हा ठराव मांडायला चाललं होतं त्यावेळा आचारसंहिता असल्यामुळे हे ठराव लागायला उशीर झाला. आता त्याच प्रकारे लातूर जिल्हा परिषदमध्ये तो पुतळा झाला. त्यासाठी प्रामुख्यानं रमेश अप्पा कराड यांनी प्रयत्न केले. त्यावेळा जीपचे अध्यक्ष राहुल केंद्रे हे होते, त्यांनीही प्रयत्न केला, पण त्याचं अनावरणाचं आणि जे काम होतं त्यावेळा देवाभाऊ म्हणाले की मी रमेश अप्पा तुम्हाला धन्यवाद देऊ इच्छितो, कारण तुम्ही गोपीनाथराव मुंडे यांचं नाव लौकिक वळवायचं काम करतात. आता आणखीन एक जे मानाचा मुजरा म्हणावं लागेल की स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचं भव्य दिव्य स्मारक पंचायत समिती आणि प्रशासकीय इमारतीच्या परिसरामध्ये स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे, आणि ते काय योग्य आहे, कारण रेणापूर विधानसभा मतदारसंघात ते निवडून आले, पडले, पुन्हा निवडून आले, पुन्हा मंत्री झाले, उपमुख्यमंत्री झाले, त्यांनी अर्थमंत्री झाले, केंद्रात मंत्री झाले. आणि मित्र हो, आम्ही धन्यवाद देऊ इच्छितो की खऱ्या अर्थानं की सर्वांना घेऊन चालणारं नेतृत्व, विकासासाठी सकारात्मक दृष्टिकोन, विधायक भूमिका घेणारं नेतृत्व आणि त्या नेतृत्वाचा सन्मान झाला पाहिजे, त्या नेतृत्वाची जाणीव ठेवली पाहिजे आणि त्याच भूमिकेतून हा ठराव झाला. मित्र हो, मराठवाडा नेता यूट्यूब शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. पडद्यामागच्या अनेक गोष्टी, अनेक बातम्या, अनेक घडामोडी ज्या घडत आहेत, काही बिघडत आहेत, काही सुधारत आहेत, सांगत चला. कॉमेंटमध्ये सांगा की खरंच रमेश अप्पा कराड यांनी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला की नाही, सभापती, उपसभापती आणि सर्वानुमते ठराव झाला की नाही. निश्चित तुम्ही सांगत चला. विकासाची कामं घार हिंदे आकाशी, लक्ष तिचे पिलापासी, आणि अशा प्रकारे हा निर्णय झालेला आहे. मित्र हो, आता बघूयात या कामाला गती कशी येते ते. धन्यवाद. शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. मराठवाडा नेता यूट्यूब.